रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, नॅक A++ मानांकन प्राप्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त, सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध, अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक, पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस, नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी चोरी केली आहे. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सलग घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. यावेळी अहिल्यानगर येथील न्यायवैद्यक पथक व तज्ज्ञांची टीमने घटनास्थळी दाखल होऊन पुरावे संकलित केले. पहिल्या घटनेत हिराबाई भास्कर माकोणे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी धाड टाकून त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळे वजनाचे डोरले हिसकावून नेले. त्यानंतर चोरट्यांनी अर्जुन विठ्ठल जावळे यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पाहुण्यांची पर्स चोरून पळ काढला. या पर्समध्ये कविता अर्जुन जावळे यांचे 1500 रुपये रोख व सुमारे अर्धा ग्रॅम सोन्याचा ऐवज होता. तिसऱ्या घटनेत गोरक्षनाथ रोड परिसरातील अण्णासाहेब अमलूक जावळे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी प्रवेश केला. त्यावेळी सविता जावळे या घराबाहेरील पोर्चमध्ये झोपलेल्या होत्या. चोरटे आल्याची चाहूल लागताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र 4 चोरट्यांच्या हातात कुऱ्हाडी असल्याने त्या घाबरल्या. 2 चोरट्यांनी त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत वेठीस धरले, तर इतरांनी घरात प्रवेश करून सुमारे 2 तोळे सोने व अर्धा किलो चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पायातील जोडवे काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तसेच कानातील कुड्या काढून घेतल्या, मात्र कानातील रिंगा नकली असल्याचे समजून त्यांनी त्या तशाच सोडून दिल्याने अंदाजे 3 ते 4 ग्राम सोने वाचले. सोनेवाडी येथे आखाडी उत्सव सध्या सुरू असल्याने रात्री उशिरा किशोर जावळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील दगू गुडगे यांना कळविले. त्यानंतर पोलीस पाटलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवरही अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्या घटनेत सुमारे 1.5 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सोनेवाडी परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे. मी झोपलेले होते इथं बाजावर पोर्चमध्ये आणि ते आले, त्यांचे पाय वाजले इथं या खडीवर. मला लगेच जाग आली. मी लगेच उठून बसले बाजावर. तर ते लगेच 2 जण माझ्या उशाला मला कुऱ्हाडी दाखवायला लागले. तुला उभं कापून टाकू म्हणे, जरा आरडली. दोघं मध्ये गेले घरामध्ये. दोघांनी चोरी करून आले. बाहेर इथं माझ्या पायातले जोडे वडीत होते, पण ते निघालं त्यांना. माझ्या चुडकं कापले कात्रीना, मुरणी काढली आणि त्या फक्त या रिंगा त्यांना दिसल्या नाही. मग सगळे एकूण 2 तोळे सोनं, 5 भाग चांदी चोरीला गेली. काल सोनेवाडी परिसरात जवळपास 2-3 ठिकाणी चोऱ्या झाल्या. याबद्दल आपण पोलीस स्टेशनला कळवलं का? मला रात्री 3:21 किशोर भाऊ जावळे यांचा फोन आला का अण्णासाहेब अमलूक जावळे यांच्या वस्तीवर जबरी चोरी झालेली असून 4 चोरट्यांनी तिथं चोरी केलेली आहे. आणि अजून दुसरीकडे विठ्ठल काशीनाथ जावळे यांच्या वस्तीवर सुद्धा चोरी झाली, परंतु तिथं वेळीच लोक जागे झाले आणि तिथून दामटून लावले. तरी एका पाहुणीची, त्यांच्याकडे आलेली एक पाहुणी महिला, तिचेवाली पर्स नेली. त्या पर्स रक्कम होती. आणि यांचं जे अण्णा अमलूक जावळे यांच्या जे घरी जी चोरी झाली, यांचा काय आयोजन होता, काय चोरीला गेला? त्यांचं प्राथमिक माहिती अशी आहे की त्या महिलांनी सांगितलं का 2 तोळ्याचे सोनं गेलं आणि 5 भार चांदी, असा 3 लाखापेक्षा जास्त, 4 लाखापेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरीला गेलेला आहे. कुऱ्हाडीचा धाक दाखवून ते या ठिकाणी चोऱ्या करत आहे. काल अक्षरशः आमच्या एका महिलाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचा ऐवज त्यांनी या ठिकाणी कुऱ्हाडीच्या जोरावर लंपास केलेला आहे. आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण ह्या कुऱ्हाड गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करून आमच्या सोनवाडी गावाला ह्या कुऱ्हाड गँगपासून भयमुक्त करावं.